आदिवासी लॉंग मार्चवर मंगळवारी मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक आहे। आदिवासी नेते मात्र मुंबईवर धडकण्यावर ठाम आहेत। दुपारी 4 वाजता मुंबईमध्ये संबंधित मंत्र्यांसोबत बैठक आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतील अशी माहिती दादा भुसेंनी दिलेली आहे। आम्ही पण सरकारवरती विश्वास टाकून होतो। सरकार आम्हाला सगळे प्रश्न सोडवतो म्हणून आश्वासन दिलं आणि आम्ही निघून आलो की ते जसं पडलं तसं थांबलं आणि म्हणून ह्या वेळेस आम्ही निर्धार केलेला आहे की आता मागे यायचा प्रश्नच नाही आहे। आम्ही एकदा निघालो, सरकारने अटक केली तरी चालेल। इथे हे सगळे उपाशी लोक आहेत, त्याच्या पोटापाण्याचाच प्रश्न घेऊन आम्ही चाललेलो आहोत। या संदर्भातले सर्वस्वी निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करतील। त्यांनी केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आम्ही सगळेजण करू। मोर्चा एवढ्या लांब घेऊन येणं, इतक्या सगळ्या वयस्कर महिला सुद्धा आमच्या आया त्या ठिकाणी आहेत, पुरुष वयस्कर त्या ठिकाणी आहेत। मला वाटतं यांना मुंबईपर्यंत येण्याची गरज भासणार नाही। उद्या या बैठकीमधून निश्चित जी अपेक्षित आहे ती फलनिष्पत्ती होईल आणि म्हणून विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहे की रात्री ज्या ठिकाणी मुक्काम कराल त्या ठिकाणी आपण तिथेच उद्या दुपारपर्यंत थांबा। सोल्युशन निघणारच आहे आणि नंतर मग आपण या ठिकाणी मोर्चाचा समारोप करावा। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, आपण बघतोय की एकीकडे मंत्री सातत्याने म्हणतात की आम्ही चर्चा करू, उद्या अत्यंत महत्त्वाची बैठक आहे, संबंधित नेते उपस्थित असतील, पण ज्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालाय ते मात्र आपल्या मोर्चाच्या भूमिकेवर ठाम दिसतात। याच्या मागे नेमकं काय कारण आहे? प्रीती, खरं तर कालपासून हा लॉंग मार्च जो आहे तो मुंबईकडे निघालेला आहे। आपल्या वेगवेगळ्या मागण्यासाठी किसान सभेच्या वतीने लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने एक जो मुख्य कारण आहे जे वन हक्क संरक्षण कायदा आहे ते लागू करावा अशा पद्धतीची एक मागणी आहे। कारण गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी भागातील जे शेतकरी शेती करतात त्यांच्या नावावरती आपलीच शेती जी आहे ती झालेली नाही किंवा उतार्यावरती नाव लागलं नाहीये, ते नाव जे उतार्यावरती लावून द्या अशी एक ही मागणी आहे आणि असं इतरही वेगवेगळ्या मागण्या आहेत। खरं तर या मागण्यांसाठी कालपासून नाशिकवरून हा मुंबईकडे लॉंग मार्च निघालेला आहे। आता लॉंग मार्च जे आहेत इगतपुरी भागामध्ये गेलेले आहेत। इथे लॉंग मार्च गेल्यानंतर जे मंत्री गिरीश महाजन आहेत यांनी आंदोलकांशी जाऊन इथे चर्चा केली आणि संवाद सुद्धा साधलेला आपण या सगळ्या संदर्भात बघितलेला आहे आणि त्यानंतर गिरीश महाजन यांनी अशा पद्धतीची माहिती दिली की या सगळ्या मागण्यांवरती उद्या मुंबईमध्ये एक बैठक होणार आहे आणि काही जे त्यांच्या मागण्या आहेत ते नाशिकमध्येच आम्ही सोडवलेल्या आहे। पण जे महत्वाचे काही 2-3 मागण्या आहेत जे वरिष्ठ पातळीवरती निर्णय होऊ शकतात अशा मागण्या घेऊन उद्या मुंबईमध्ये मंत्रिमंडळ मीटिंग आहे, त्या मीटिंग नंतर आम्ही बैठक घेऊ आणि संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत ते मंत्री सुद्धा या संपूर्ण मीटिंगला असतील आणि वेळ म्हटली तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात भेटू अशा पद्धतीची माहिती गिरीश महाजन यांनी दिलेली आहे। पण आंदोलक आपल्या आंदोलनाच्या या संपूर्ण भूमिकेवरती ठाम आहेत। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही लॉंग मार्च अशाच पद्धतीने सुरू ठेवू अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे। त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमका आता तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण किरण, आता जसं तुम्ही म्हणालात की काही मागण्या ज्या आहेत त्या त्यांच्या तिथेच मान्य झालेल्या आहेत, पण अजूनही काही मागण्या बाकी आहेत ज्याच्यासाठी खरं तर मुंबईमध्ये येण्यावर ते ठाम आहेत। या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत? जे मी आताच सांगितलं आहे मगाशी, जे वन हक्क संरक्षण कायदा आहे ते लागू करा ही एक त्यांची प्रमुख मागणी आहे आणि त्याच पद्धतीने नाशिकच्या आदिवासी भागातील मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये पाणी हे गुजरातकडे वाहून जातं, ते पाणी अडवून आदिवासी भागात आणि गोदावरी खोऱ्यामध्ये हे आणून जे नाशिक मधलं उत्तर महाराष्ट्र भाग असेल, मराठवाडा असेल, इथे हे पाणी द्यावं ही एक मागणी या सगळ्या आंदोलकांची आहे। अशी जी 2-3 महत्वाच्या मागण्या आहेत ते नाशिकच्या लेवलवरती सुटणारे नाहीयेत आणि त्यामुळेच हे सगळे जे महत्वाचे हे मागण्या आहेत ते मुंबईमध्ये बैठक घेऊन आम्ही या सगळ्या संदर्भात तोडगा काढू अशा पद्धतीची माहिती गिरीश महाजन यांनी दिलेली आहे आणि संबंधित मंत्री उद्या या सगळ्या संपूर्ण मिटिंगला असतील। त्यामुळे या सगळ्या मागण्यांवरती उद्या काही तोडगा निघतो का आणि हे लॉंग मार्च जो आहे जो मुंबईच्या दिशेने निघालेला आहे ते लॉंग मार्च थांबतो का हे बघणं महत्वाचं असेल। निश्चित। अगदी किरण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।